नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आपण या व्हिडिओमध्ये आज वर्ग समीकरणे यातील सराव संच 2.2 बघणार आहोत। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सराव संच 2.1 पूर्णपणे सोडवलेला आहे। त्याची लिंक सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल। तर बघा, आता तो काय प्रश्न आहे ते आता आपण बघूयात। तर बघा, प्रश्न आहे पुढील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा। आता ह्याच्यातले जे प्रश्न आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, तर अवयव पद्धतीने सोडवायचे आहेत। त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे बघूया। x वर्ग वजा 15x अधिक 54। ओके, आता आपल्याला या समीकरणात काय करायचं आहे, अवयव पाडायचे आहेत। मग अवयव कसे पाडायचे आहेत बघा। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे समीकरण आहे ते आपण अगोदर आहे तसंच लिहिलेलं आहे, जसं की x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0। आता x वर्ग जे आहे ते आपण आहे तसंच लिहून घ्यायचे खाली x वर्ग वजा। आता आपल्याला 15चे असे अवयव पाडायचे आहेत। 15चे पण अवयव कसे पाडणार आहोत, जेणेकरून त्या दोन संख्यांची बेरीज ही 15 आली पाहिजे आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार जो आहे तो 54 असला पाहिजे। ओके, मग जर आपण तसा विचार केला तर 9 आणि 5 सॉरी 9 आणि 6। ओके, 9 आणि 6 9 × 54 होतात। यांचा जर गुणाकार केला तर तो 54 होतो आणि यांची जर बेरीज केली तर ती किती येते, तर 15 येते। त्याच्यामुळे याचे अवयव किती पडतात, तर 9 आणि 6। ओके, आपल्याला 15ची बेरीज आली पाहिजे, दोन संख्यांची बेरीज 15 आली पाहिजे आणि त्याच दोन संख्यांचा गुणाकार हा 54 असला पाहिजे, त्याला आपण अवयव असे म्हणतो। मग त्याच्यामुळे 9 आणि 6 आता या ठिकाणी अवयव तर काढले। आता चिन्हाच्या बाबतीत आपण विचार करूया। आता या ठिकाणी 15ला वजा चिन्ह आहे, त्याच्यामुळे ज्या दोन संख्या असणार आहे त्या दोन्ही संख्येला वजा चिन्ह असेल। ठीक आहे, ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायची आहे। मग त्याच्यामुळे याचे अवयव आपण कसे पाडले, तर 9 आणि 6। त्याच्यामुळे वजा 9x आणि वजा 6x या ठिकाणी येईल आणि अधिक जे 54 आहे ते आपण आहे तसेच लिहिणार आहोत। आता याच्यामध्ये आता या दोन संख्यांमध्ये आपण आता कॉमन काढणार आहोत। आता या ठिकाणी सुद्धा x आहे, या ठिकाणी सुद्धा x आहे, त्याच्यामुळे x आपण कॉमन काढला। ओके, त्याच्यानंतर कंसात काय राहिलं बघा, तर x वजा 9। या x ने जर आत गुणलं तर आपल्याला हीच टर्म मिळते, जसे की x गुणिले x वर्ग आणि x गुणिले 9 म्हणजेच 9x ना, आणि हे वजा चिन्ह आहे तसंच राहील। त्याच्यामुळे ही जी टर्म आहे ती आपल्याला अशा पद्धतीने मिळते। त्याच्यानंतर पुन्हा आता याच्यामध्ये आपण काय कॉमन काढणार आहोत बघा, तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर 6 कॉमन काढणार आहोत। ठीक आहे, कारण का 6 गुणिले x हे 6x होतात आणि 6 गुणिले 9 म्हणजे 6 9 54 होतात। ओके, आता या ठिकाणी बघा इथं अधिक चिन्ह आहे, परंतु इथं वजा 6चं वजा असल्यामुळे आपण आतमध्ये वजा चिन्ह घेणार, कारण का वजा वजा हे अधिक होणार आहे। ओके, आता इथं अधिक चिन्ह असल्यामुळे इथं अधिक चिन्ह आपण नाही घेणार, कारण का या वजा चिन्हाने आतील संख्यांना गुणायचं असतं। त्याच्यामुळे इथं जर वजा असेल तर इथं सुद्धा तुम्ही वजाच घ्यायचं। ह्या ज्या संख्येला कोणतं चिन्ह आहे त्याच्यावर डिपेंड आहे हे आतल्या चिन्ह, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा। आता हे आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो, तर आता हे जे कंस आहे ते सेपरेट लिहितो। जो कॉमन कंस आहे तो आपण पहिल्यांदा लिहितो आणि दुसऱ्या कंसामध्ये x आणि वजा 6 ही लिहायचं असतं। मग त्याच्यामुळे x वजा 9 आणि x वजा 6 बरोबर 0। ओके, मग त्याच्यामुळे आता काय करूया, प्रत्येक जो कंस आहे तो बरोबर 0 करूया आपण, म्हणजेच x वजा 9 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0। आता 9 जर आपण पलीकडे नेले तर अधिकचे वजा होतील है ना, मग त्याच्यामुळे x बरोबर 9 होतील किंवा x बरोबर इथं सुद्धा 6 होतील। ठीक आहे, मग त्याच्यामुळे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे कोणती आहेत बघा, तर 9 आणि 6 हे आहेत। ओके, अशा पद्धतीने बघा हा सोपा सराव संच आहे, फक्त आपल्याला अवयव कसे काढायचे आहे ते समजलं पाहिजे। मग बाकीचे उत्तरं जे आहेत ते आपल्याला म्हणजे ते प्रश्न जे आहेत ते आपल्याला सोडवता येतात। आता याच्यातला दुसरा प्रश्न सुद्धा आपण बघूया। x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0। जसं दिलेलं समीकरण आहे ते आपण आता अगोदर आहे तसंच लिहून घेतलेलं आहे। आता याचे अवयव आपण आता बघूया। आता इथं जर x म्हणजेच 1 असला, आता इथे किती आहेत बघा, 20 आहेत। मग आपल्याला काय करावं लागेल, xचे आपण अवयव कसे पाडणार, म्हणजेच 1चे आपण अवयव कसे पाडणार आहोत बघा, तर 5 आणि 4 म्हणजेच बघा यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर किती मिळतो, तर 20 मिळतो है ना। आता या ठिकाणी 5ला अधिक चिन्ह द्यायचं आणि 4ला वजा 4 द्यायचं, कारण का तर 5तून 4 गेले 1 राहतात म्हणून है ना। मग त्याच्यामुळे याचे जे अवयव आहेत 5 आणि 4 ते अगदी बरोबर आहेत। मग आता चिन्हांचा प्रश्न, तिथं xला 1 आहे म्हणजेच 1ला अधिक चिन्ह असल्यामुळे आपण काय करणार आहे, 5ला अधिक चिन्ह द्यायचं आणि 4ला वजा 4 द्यायचं। ओके, कारण 5तून 4 गेले हे 1 राहतात। ठीक आहे, अशा पद्धतीनं त्याच्यामुळे वजा 20 हे आहे तसेच येतील। नेहमीप्रमाणे त्याच्यातलं कॉमन काय राहणार आहे, तर x राहणार आहे, मग कंसामध्ये x अधिक 5 राहील। ठीक आहे, त्याच्यानंतर वजा इथं 4 राहतील। ओके, आणि कंसात काय राहील, तर हाच कंस रिपीट होणार आहे, एवढं फक्त लक्ष ठेवायचं। ओके, मग इथं सुद्धा तोच कंस येईल, x अधिक 5। मग बघा आपण टॅली करू शकतो, 4 गुणिले x 4x आणि 4 गुणिले 5
आणि परंतु हे वजा 4 असल्यामुळे बघा 4 पंचे 20. ओके, इथं वजा 20 सुद्धा आलेलं आहे. म्हणजे हे जे आपण अवयव पाडलेले आहेत ते अगदी बरोबर आहेत. आता ते कॉमन कंस एकदा घ्यायचा आणि राहिलेले जे आहेत पद ते एका कंसामध्ये घ्यायचं. 1 वजा 4 बरोबर 0. आता जे कंसातले जे आहेत ते वेगवेगळे आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजेच 1 अधिक 5 बरोबर 0 घ्यायचं आहे किंवा 1 वजा 4 बरोबर 0. ठीक आहे, म्हणजेच आता बघा 5 आहेत पलीकडे गेले की ते वजा 5 होते. ठीक आहे, म्हणजेच एक्सची किंमत ही वजा 5 येते किंवा एक्सची किंमत इथं वजा 4 आहेत पलीकडे गेले की ते अधिक 4 होते. म्हणजेच एक्स बरोबर 4. मग त्याच्यामुळे बघा आता कोणती कोणती मुळे आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहेत बघा. तर दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे ही वजा 5 आणि 4 ही आहेत. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न जे आहेत ते सोडवायचे आहेत. ओके, तर बघा विद्यार्थ्यांनो, अजूनही ज्यांनी आपल्या आदिराज क्लासेसला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला 10वीचे तसेच 9वीचे सुद्धा मिळणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि आपल्याला तुम्हाला व्हिडिओच्या खाली जर हाईप बटन जर दिसत असेल तर प्लीज हाईप बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ आपला पोहोचेल. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमची जबाबदारी आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त हाईप करण्याचा प्रयत्न करा. ओके, तर आपल्या पुढच्या तिसऱ्या प्रश्नाला आपण लगेचच वळूयात. ओके, आता तिसरा प्रश्न बघूया. 2y वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0. आता या ठिकाणी दिलेलं समीकरण आपण आहे तसंच लिहून घेतलं. ओके, आता याच्यामध्ये बघा 27चे आपल्याला काय करायचं आहे बघा. 27चे आपल्याला अशा अवयव पाडायचे आहेत. म्हणजेच किती करणार बघा मी, तर 26 अधिक 1 किती झाले, 27 झाले. ओके, आता याच्या अवयव पुढे कसे पडूया ते आपण बघूया. अधिक 13 जे आहे ते आपण आहे तसेच घेतलेले आहेत. ओके, आता याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये आपण कॉमन काय करणार आहोत बघा. आता इथं y आहे आणि इथं सुद्धा y आहे. ओके, आता जर आपण 2y जर कॉमन काढलं, 2y कॉमन काढलं तर इथं फक्त y राहील आणि 13 दुनी 26, कारण की इथं आपल्याला 26 सुद्धा गुणाकार आला पाहिजे संख्यांच्या. त्याच्यामुळे 13 दुनी 26 इथं राहतील. म्हणजेच 2y कंसामध्ये y अधिक 13 आणि इथं काय राहील तर फक्त अधिक 1च राहील आणि कंसामध्ये पुन्हा y अधिक 13 होईल. कारण इथं बघा 1 गुणिले y म्हणजेच y आणि 1 गुणिले 13 म्हणजेच अधिक 13. ओके, त्याच्यामुळे आपल्याला ही जी समीकरण आहे ते समीकरण मिळतं. मग आता जो कॉमन आहे ना, कॉमन कंस आहे तो आपण एकदा लिहूया. y अधिक 13 दुसऱ्या कंसामध्ये 2y अधिक 1 येईल. ओके, हे दुसऱ्या कंसामध्ये बरोबर 0. आता प्रत्येक कंस बरोबर आपण 0 घेऊया. म्हणजेच y अधिक 13 बरोबर 0 किंवा 2y अधिक 1 बरोबर 0. आता y बरोबर अधिक 13 आहेत पलीकडे गेले की ते वजा 13 होतील किंवा 2y बरोबर अधिक 1चे वजा 1 होतील. ठीक आहे, म्हणजेच इथं yची किंमत किती मिळणार बघा. yला 2 गुणिले आहेत पलीकडे गेले की ते भागिले होतील. त्याच्यामुळे वजा 1/2 ही yची किंमत आपल्याला मिळते. त्याच्यामुळे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे कोणते कोणते आहेत बघा. तर वर्ग समीकरणाची मुळे ही वजा 13 आणि वजा 1/2 ही आहेत. ठीक आहे, फक्त अवयव कसे पाडायचे आहेत ते जर कळलं तर अशा टाईपची उदाहरणं जी आहेत ते आपल्याला पटकन सुटतात. शेवटचं नाही आहे, चौथा प्रश्न काय आहे ते बघूया. 5m वर्ग बरोबर 22m अधिक 15. नेहमीप्रमाणे दिलेला प्रश्न जो आहे तो आपण लिहून घेतला. आता हे काय करायचं आहे आपल्याला, जे दिलेलं जे समीकरण आहे ते दिलेले समीकरण आपल्याला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या प्रमाणामध्ये लिहायचं आहे. आता हे आपल्याला दिसत नाही त्याच्यामुळे ते आपण लिहून घेऊया. आता बघा 5m वर्ग आहे तसंच आहे. आता आपल्याला 22m जे आता 22m अधिक 15 जे आहे ते आपण बरोबर चिन्हाच्या या साईडला घेऊया. ओके, म्हणजे डाव्या साईडला घेऊया. आता अधिक 22mचे वजा 22m होतील आणि अधिक 15चे वजा 15 होतील. ओके, आणि बरोबर आपण 0 लिहूया. म्हणजेच आपल्याला आता हे जे समीकरण दिसते ते या समीकरणानुसार आपलं हे जे समीकरण आहे ते आता बरोबर आलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 22ची फोड करायची आहे. ओके, आता आपण वजा 22ची फोड कशी करणार आहोत किंवा त्याला आपण अवयव असे म्हणतो. कसं करणार आहोत बघा. तर वजा 25 घ्यायचं आहे, वजा 25 आणि अधिक 3 घ्यायचं आहे. वजा 25 आणि अधिक 3 जर आपण केलं तर काय होते बघा. वजा 25मधून 3 गेले 22 राहतात. आता मोठ्या संख्येचे चिन्ह वजा असल्यामुळे उत्तरामध्ये वजा 22 येईल. ठीक आहे, मग त्याच्यामुळे याचे जे अवयव आहेत ते बरोबर आलेले आहेत. ठीक आहे, आता वजा 15चं आपण काय करायचं आहे ते आपण नेक्स्ट स्टेपमध्ये बघूयात. आता याचे अवयव तर आपण काढले 25 आणि 3. म्हणजे स्टेप काय येईल आपली 5m वर्ग वजा 25m अधिक 3m वजा 15 बरोबर 0 आलेले आहेत है ना. मग त्याच्यामुळे आता याच्यामध्ये बघा 5 आणि 5 आहेत म्हणजे 5 5 25 म्हणजे कंसामध्ये 5 राहील. आता याच्यामध्ये मग आपण 5 आणि m कॉमन काढणं आवश्यक आहे. म्हणजेच 5m कंसात काय राहील तर m आणि वजा 5 राहील. म्हणजेच 5m वर्ग आणि 5 5 25m म्हणजे हे स्टेप आपले बरोबर आले. परत त्याच्यामध्ये आपण 3 कॉमन काढू शकतो आणि कंस आहे तोच इथे येणार. बरोबर आहे का बघूया. 3 गुणिले m 3m आणि 3 5 15 वजा 15 इथं बरोबर आहे. ओके, आता जो कॉमन
कंस आहे तो आपण पहिल्यांदाच लिहिणार आहोत, म्हणजेच एकदाच लिहायचा आहे सुरुवातीला, म्हणजेच m - 5 आणि गुणिले राहिलेली जी संख्या आहे ती दुसऱ्या कंसामध्ये 5m + 3 = 0. मग आता सेपरेट कंसाला आपल्याला 0 द्यायचं आहे, म्हणजेच m - 5 = 0 किंवा 5m + 3 = 0 करायचं आहे. म्हणजेच ते mची किंमत किती येईल बघा, 5 येईल आणि ते m 5m = -3 येईल. बघा m = 5 किंवा 5m = -3, म्हणजेच m बरोबर किती येणार आहेत, 5ला m गुणिले आहेत पलीकडे गेले किती भागिले होतील, म्हणजेच m = -3/5 होतील है ना. मग त्याच्यामुळे दिलेल्या समीकरणाची मुळे कोणती आहेत बघा, तर 5 आणि -3/5 ही आहेत. ओके, आता 5चा प्रश्न सुद्धा आपण लगेचच बघूया. 2x वर्ग - 2x + 1/2 = 0. दिलेलं समीकरण आपण अगोदर आहे तसंच लिहून घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, जिथं छेदस्थानी 2 दिसतं आहे ना, आपल्याला ax + bx ax वर्ग + bx + c या स्वरूपामध्ये हे समीकरण जे आहे ते दिसत नाही. मग आपण काय करूया, आता प्रथम समीकरणाला सोपे रूप देऊन समीकरणातले प्रत्येक पदाला 2 ने गुणा है ना. आता छेदस्थानचे 2 जाण्यासाठी आपल्याला प्रत्येक पदाला म्हणजेच दोन्हीही बाजूला आपल्याला 2 ने गुणावं लागेल, तरच हे छेदस्थानचे 2 निघून जातील है ना. मग त्याच्यामुळे नेक्स्ट स्टेप काय येईल बघा, तर 2x वर्ग गुणिले 2 येईल, वजा 2x गुणिले 2 येईल, अधिक 1/2 गुणिले 2 येईल आणि बरोबर 0 गुणिले सुद्धा 2 येईल, कारण की आपल्याला समीकरणाच्या दोन्हीही बाजूला 2 ने गुणायचं आहे ना. मग आता 2x वर्ग गुणिले 2 2 4x वर्ग राहील. ओके, वजा 2 गुणिले 2 म्हणजेच 4, इथं 4x राहील, अधिक आता हे 2 आणि हे 2 कॅन्सल झाले, म्हणजे इथं फक्त 1 राहिला, बरोबर 2 गुणिले 0 म्हणजेच 0. 0ला कोणत्याही संख्येने गुणलं तरी 0च येतं. त्यानंतर आता इथं बघा आपल्याला काय ते मिळते बघा, बघायचं तर 2x वर्ग वजा 2 गुणिले 2x अधिक 1 आणि अधिक 1चा वर्ग, म्हणजे हे जे आपण समीकरण आहे ते या पद्धतीमध्ये आपण मांडलं का, कारण आपल्याला या ठिकाणी कोणता फॉर्म्युला क्रिएट करायचा आहे, a वजा b कंसाचा वर्ग. आता याचा आपण कसं एक्सपान्शन करतो, म्हणजे ह्याचा विस्तार कसा करतो, तर a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. ओके, म्हणजे तुम्ही बघू शकता बघा, हे एक्सपान्शन जे आहे ते आपण इथं या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि याचंच काय आहे रूप, तर हे आहे. ठीक आहे, बघा आता ही स्टेप तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. 4x वर्गचा आपण काय केलेलं आहे, 2x कंसाचा वर्ग केलेला आहे, कारण 2चा वर्ग 4 आणि xचा वर्ग 4x वर्ग आहे, x वर्ग आहे ना. त्यानंतर आता याचं आपण काय केलं आहे बघा, 4x वजा 2 गुणिले 2x आहे ना, कारण का 2 गुणिले 2 4 आणि x आहे ना, म्हणजेच वजा 4x आलेला आहे. आता गुणिले 1 करायचं आहे, म्हणजेच गुणिले b करायचा आहे आणि अधिक bचा वर्ग म्हणजेच 1चा वर्ग इथे होईल. ओके, आणि याचा हा जो विस्तार आहे तो कोणाचा आहे, तर 2x वजा 1चा आहे. आता आपण काय करूया, तर दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊया. मग वर्गमुळे घेतल्यानंतर हे जे वर्ग चिन्ह आहे ते निघून जातील, फक्त कंसातील संख्या राहतील. काय काय आहे, कोणतं समीकरण आहे मग, 2x वजा 1 बरोबर 0. आता आपल्याला 1ची किंमत काढायची आहे, म्हणजेच 2x आता वजा 1 आहे, पलीकडे गेल्यावरती ते अधिक 1 होईल, त्याच्यामुळे 2x बरोबर 1 राहील आहे ना, अधिक 1 होईल. आता 1ची किंमत काढूया, 2ला x गुणिले आहेत पलीकडे गेले किती भागिले होतील, म्हणजेच x बरोबर 1/2. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 1/2 आणि 1/2 अशी आहेत, म्हणजेच ती समान आहेत. ओके, आता 6वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण पटकन बघूयात. तर 6वा प्रश्न बघा, 6x वजा 2/x बरोबर 1. आता जे दिलेलं समीकरण आहे ते आता आपण अगोदर आहे तसंच लिहून घेऊ आहे ना, म्हणजे 6x वजा 2/x बरोबर 1. आता बघा छेदस्थानी x आहे, याचाच अर्थ आपल्याला प्रथम काय करावं लागेल, तर समीकरणाला सोपे रूप द्यावे लागेल आहे ना, आणि समीकरणाच्या दोन्ही बाजूंना आपल्याला x ने भागावं लागेल आहे ना. मग त्यानुसार आता समीकरणाला सोपे रूप देऊ. आता ह्याच्या खाली तुम्ही लिहू शकता समीकरणाच्या दोन्ही बाजूंना x ने भागून. ठीक आहे, लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल. मग त्यानुसार आता आपण भागण्यापेक्षा गुणूया असं आपण लिहूया, भागायचं नाही, आपल्याला गुणायचं आहे. मग त्याच्यामुळे 6x गुणिले x वजा 2/x गुणिले x बरोबर 1 गुणिले x आहे ना, आपल्याला छेदस्थानचे x घालवायचे म्हणून आपण x न गुणलेलं आहे. आता 6x गुणिले x म्हणजे 6x वर्ग. आता हे x आणि हे x जाणार तर फक्त 2 राहतील, म्हणजेच वजा 2 आणि बरोबर 1 गुणिले x म्हणजेच x आहे ना. आता हे जे x आहे ते आपण डाव्या साईडला घेऊया, म्हणजेच अधिक x वजा x होतील. ओके, म्हणजेच 6x वर्ग वजा x आणि वजा 2 नंतर घ्यायचा आहे, कारण का xच्या टर्म आपण अगोदर घेऊया, कारण का हा x चा दुसरा घातांक आहे, हा x चा पहिला घातांक आहे. ओके, आणि 2 हा
सहगुणक आहेत, ठीक आहे. मग त्याच्यामुळे आपण 2ला त्या साईडलाच नेऊया. म्हणजेच आपलं समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपामध्ये आपल्याला हे समीकरण आणायचं होतं. आणि त्याच्यामुळे 6x वर्ग वजा x वजा 2 बरोबर 0. आता याचे आपण अवयव पाडूया. म्हणजेच वजा 1चे अवयव आपण कसे पाडलेले आहेत बघा. तर वजा 4 आणि अधिक 3, 4तून 3 गेले, वजा 4तून 3 गेले, वजा 1 राहिला आहे ना. त्याच्यामुळे हे त्याचे अवयव आहेत ते बरोबर आहेत. त्याच्यामुळे बघा आता 6x वर्ग वजा 4x हे आपण कसं लिहिणार बघा. तर 2x आपण कॉमन काढूया आणि कंसात करायला बघा. तर 2 गुणिले 3 म्हणजे 6 आणि x गुणिले x म्हणजेच x वर्ग. त्याच्यामुळे कंसामध्ये 3x वजा 2, कारण का या ठिकाणी 4 असल्यामुळे इथं 2 येतील ना, म्हणजे कारण का 2 दुणे 4 आणि हा x, त्याच्यामुळे 2x आपण कॉमन काढला. प्लस आता इथं अधिक असल्यामुळे मग इथं अधिक चिन्ह देणार आहोत. अधिक 1 घेऊया, कारण की इथं 3x आहे, त्याच्यामुळे इथं फक्त आपण 1 घेऊया, कारण ऑलरेडी कंसामध्ये 3 आहेच है ना. मग त्याच्यामुळे 1 अधिक कंसामध्ये हा कंस आहे तसंच रिपीट करायचं. फक्त बरोबर येते का ते फक्त बघायचं. 1 गुणिले 3x म्हणजेच 3x बरोबर आहे. अधिक वजा वजा 2 है ना. 1 गुणिले 2 म्हणजेच 2, म्हणजे हे बरोबर आहे. नंतर कॉमन जो कंस आहे तो एकदाच लिहायचा आहे. सुरुवातीला 3x वजा 2, दुसऱ्या कंसामध्ये 2x अधिक 1 बरोबर 0. ओके, आता प्रत्येक कंस बरोबर 0 घेऊया आपण नेहमीप्रमाणे. 3x वजा 2 बरोबर 0 किंवा 2x अधिक 1 बरोबर 0. म्हणजेच 3x बरोबर काय येईल बघा. तर वजा 2 आहेत पलीकडे गेले की ते अधिक 2 होतील ना. इथं सुद्धा तसंच करूया. 2x बरोबर अधिक 1 आहे, पलीकडे गेले की ते वजा 1 होतील. ओके, त्याच्यामुळे ते इथं 1ची किंमत कशी आली बघा. तर 203 आली आणि या ठिकाणी किंवा या ठिकाणी 1ची किंमत वजा 102 आली है ना. मग त्याच्यामुळे समीकरणाचे आपल्याला कोणती मुळे मिळालेली आहेत बघा. तर दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 2/3 व किंवा वजा 1/2 ही आहेत. ठीक आहे. पुढचा 7वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. ओके, तर बघा आता 7वा प्रश्न आपण बघूया. वर्गमुळात 2x वर्ग अधिक 7x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0 हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. ओके, आता आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. जिथं बॉक्सेस आहेत त्याच्यामध्ये आपण उत्तर लिहिलेलं आहे तिथं तुम्हाला उत्तर जे आहेत ते बॉक्सातले फक्त रिकामी जागा तुम्हाला भरायचे आहेत. दिलेलं जे समीकरण आहेत ते आपण अगोदर आहे तसंच लिहून घेतलं. ओके, म्हणजेच वर्गमुळात 2x वर्ग अधिक 7x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. आता आपल्याला 7xची फोड आपण कशी केलेली आहे बघा. 7xची फोड आपण काय केलेली आहे. 7xची बेरीज येण्यासाठी 5x अधिक आपण 2x घेतलं. यांची बेरीज किती होते तर 7x होते है ना. मग आता इथं पुढं बघा आपण आता इथं काय काय कॉमन काढूया बघा. आता इथं आपल्याला कोणती टर्म दिसते बघा. वर्गमुळात 2x वर्ग अधिक 7x आपण 5x अधिक 2x केलेला आहे, अधिक 5 वर्गमुळात 2 आपण आहे तसंच ठेवलेलं आहे. आता याच्या बाबतीत आपण आता विचार करूया. तर याच्यामध्ये काय कॉमन काढू शकतो बघा. आपण इथं x कॉमन काढू शकतो. म्हणजे कंसात काय राहील बघा. तर वर्गमुळात 2x राहील आहे ना. x गुणिले वर्गमुळात 2x म्हणजेच वर्गमुळात 2x वर्ग होईल प्लस अधिक 5. आता इथं x काढलेला आहे आणि इथं फक्त 5 राहील, म्हणजेच 5 गुणिले x म्हणजेच 5x आले. ठीक आहे. आता पुन्हा इथं काय करूया. आता इथं बघा हे 2 आहेत आणि हे वर्गमुळात 2 आहेत. मग आपण काय करूया आता वर्गमुळात 2 कॉमन काढूया. मग कंसात पुन्हा हाच कंस तर आला पाहिजे, परंतु हेच टर्म येते का आपण बघूया. आता बघा वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. आता समजा वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 आपण जर केलं तर वर्गमुळाचे चिन्ह निघून जातं. म्हणजे हे जे आपण लिहिलेलं आहे त्याचाच अर्थ काय आहे तर वर्गमुळात 2चा वर्ग आहे है ना. ही स्टेप म्हणजेच ही स्टेप आहे. ओके, मग आपण जर वर्गमुळात चिन्हाचा वर्गमूळ काढतो तर वर्गमुळाचं चिन्ह निघून जातं, फक्त तीच संख्या राहते आहे ना. त्याच्यामुळे हे जे आपण लिहिले ते अगदी बरोबर आहे. म्हणजेच वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात चिन्ह निघून जाणं फक्त 2 राहते आहे ना. आणि इथं x आहेतच. ठीक आहे, म्हणजे ही जी स्टेप आहे ती आपली बरोबर आहे. पुन्हा वर्गमुळात 2 गुणिले 5 हे सुद्धा सेम आपलं आलेलं आहे. ठीक आहे, ही स्टेप फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर जो कॉमन कंस आहे तो आपण पहिल्यांदा घेतला आणि राहिलेल्या कंसामध्ये x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर कंस जे आहे ते प्रत्येक कंस बरोबर 0 घेऊयात आपण. वर्गमुळात 2 अधिक 5 बरोबर 0 किंवा x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. मग त्याच्यामुळे बघा वर्गमुळात 2x बरोबर अधिक 5 आहेत पलीकडे गेले की ते वजा 5 होतील किंवा x बरोबर अधिक वर्गमुळात 2 आहेत पलीकडे गेले की ते वजा वर्गमुळात 2. ओके, त्यानंतर xची किंमत किती येईल बघा. तर वजा 5 छेद वर्गमुळात 2 सेपरेट होणार आहेत आणि ते भागिले होतील, म्हणजेच वजा 5 छेद वर्गमुळात 2 किंवा इकडे बघा xची किंमत आहे तीच राहील, म्हणजेच वजा वर्गमुळात 2. मग त्याच्यामुळे आपल्याला कोणते अवयव मिळालेले आहेत बघा. तर दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा 5 छेद वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 ही आहेत. ओके, ह्याच्यामध्ये फक्त या 2 स्टेप तुम्ही फक्त कशा आले ते समजून घ्या, म्हणजे पुढचं जे उदाहरण आहे ते तुम्हाला सोडवता येईल. ओके, 8वा प्रश्नसुद्धा आपण बघूयात. तर बघा 3x वर्ग वजा 2 वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0. प्रथम दिलेलं समीकरण आपण आहे तसंच लिहिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे
तर बघा -2 वर्गमुळात 6x. आता ह्याचे आपण कसे अवयव पाडू शकतो बघा. तर आता -2 आहे ना, मग आपण काय करणार आहोत तर -6x आणि वजा वर्गमुळात 6x म्हणजे हे 1 आहेत आणि हे 1 आहेत, म्हणजेच किती झाले -1 आणि -1 म्हणजेच -2 झाले है ना. आणि पुढचा जो 6x आहे तो आहे तसंच राहील, म्हणजे हे जे आपण लिहिलं आहे ते याचं उत्तर हे आलेलं आहे. मग याऐवजी आपण वजा वर्गमुळात 6x आणि वजा वर्गमुळात 6 हे लिहिलेलं बरोबर आहे. ओके. त्यानंतर पुढचे जे +2 आहेत ते आपण आहे तसेच लिहूयात. आता हे आपण ह्याच्यामध्ये कॉमन काढायचं. काय कॉमन काढले बघा, सॉरी ह्याचे अगोदर हे जे आहे त्याच्या अगोदर आपण लिहूया कोणत्या पद्धतीने, ते या पद्धतीने लिहूया बघा. 3x वर्ग आपण आहे तसंच लिहिलं वजा. आता वजा वर्गमुळात 6x कसं लिहिणार आहोत बघा. आता या ठिकाणी बघा मी ते लिहिलेलं आहे बघा, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच बघा आता इथं बघा आपण काय केलेलं आहे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच काय येतं तर वर्गमुळात 6 येत आहे ना. आणि x जे आहे ते एकदा x आपण गुणलेला आहे, मग त्याच्यामुळे हे जी टर्म आपण अशा पद्धतीने लिहिलेली आहे. ओके. मग त्याच्यामुळे वजा वर्गमुळात 3x गुणिले वर्गमुळात 2 बरोबर, सॉरी वजा येईल तर ह्याचं सुद्धा आपण असं सेम करायचं आहे. ठीक आहे. तेच इथं सुद्धा टर्म येणार आहे, म्हणजेच वजा वर्गमुळात 3x गुणिले वर्गमुळात 2 अधिक. आता 2 आपण कसं लिहिणार आहोत बघा, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच काय येणार आहे तर 2च येणार आहे. ठीक आहे. ओके, बरोबर शून्य करायचं आहे. मग आता बघा या टर्ममध्ये काय आपण कॉमन काढलं तर वर्गमुळात 3x कॉमन काढलं. मग कंसात काय राहील बघा, तर बघा वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 तर 3 राहिलं आहे ना, आणि x गुणिले x म्हणजेच x वर्ग. ठीक आहे. आणि वजा वर्गमुळात 2 हे आहे तसेच राहतील. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय कॉमन येईल बघा, वर्गमुळात 2च कॉमन येईल आणि गुणिले वर्गमुळात 3x. आता बघा ही टर्म आपल्याला ही दिसते बघा या ठिकाणी ना, ती आलेली आहे कारण का 3 2 6 इथं आपल्याला दिसते. त्याच्यानंतर वजा वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच 2. ठीक आहे. हे सुद्धा आपलं बरोबर आहे. नेक्स्ट स्टेप आपले काय येईल बघा, पहिला जो कॉमन कंस आहे तो वर्गमुळात 3x वजा 2 आणि राहिलेला बाकीच्या दुसऱ्या कंसामध्ये वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. म्हणजे बघा आपल्याला हे दोन्ही कंस कसे सारखे दिसतात हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. मग त्याच्यामुळे प्रत्येक कंस बरोबर 0 करूया, म्हणजेच वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0 किंवा वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0 आहे ना. मग त्याच्यामुळे आता आपण काय करूया, वर्गमुळात 3x बरोबर वजा आहेत पलीकडे गेले की ते अधिक होतील है ना, किंवा ओके. मग त्याच्यामुळे आपल्याला या स्टेप मिळतील. त्याच्यानंतर x बरोबर म्हणजेच 3x बरोबर काय होईल तर अधिक 2x होईल, किंवा वर्गमुळात 3x बरोबर वजा 2 आहेत पलीकडे गेले की ते अधिक होतील है ना. म्हणजेच x बरोबर काय होईल बघा, तर वर्गमुळात 2 छेद होईल वर्गमुळात 3, किंवा x बरोबर वर्गमुळात 2 आता छेद असताना वर्गमुळात 3 होतील है ना. मग दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे कोणती आहेत बघा, तर वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 अशी समान आहेत है ना. त्यामुळे आपल्याला दोन्ही कंस सारखेच मिळालेले आहेत, त्याच्यामुळे मुळे सुद्धा त्यांचे सारखेच येतील. ठीक आहे. नवा प्रश्न सुद्धा आपण बघूयात आता. 2m कंसात m वजा 24 बरोबर 50. ओके. आता पहिल्यांदा जे दिलेलं समीकरण आहे ते आपण आहे तसंच लिहून घेतलेलं आहे. आता 2m ने कंसातील संख्येला आता गुणायचं आहे. 2m गुणिले m म्हणजेच 2mचा वर्ग. ओके. त्याच्यानंतर 2m गुणिले 24 म्हणजेच 24 दुणे 48 आणि m बरोबर 50. ठीक आहे. आता 50 आहे ते आपण डाव्या बाजूला घेऊया, अधिक 50 वजा 50 होतील, म्हणजे समीकरण कोणते मिळालं आपल्याला, 2m वर्ग वजा 48m आणि वजा 50 बरोबर 0. ठीक आहे. आता आपण काय करूया, आता आपल्याला इथं दिसते बघा, आपण ह्या ज्या संख्येला आहेत तर प्रत्येकाला आपण काय करूया 2 ने भागूया है ना, म्हणजे आपल्याला अजून सोपं रूप समीकरणाचं मिळेल. त्या समीकरणातले प्रत्येक पदाला 2 ने भागून, मग ह्या ठिकाणी काय होईल तर 2 निघून जाईल, म्हणजे फक्त m वर्ग राहील, वजा 48/2 म्हणजेच 24m आणि वजा 50/2 म्हणजेच 25 आहे ना. प्रत्येकाला 2 ने भागलेला आहे. आता आपण 24ची फोड कशी करणार आहोत, वजा 24 आहे ना, मग वजा 24 आहे म्हणजेच आपण काय करूया तर वजा 25 करूया आणि अधिक 1 करूया है ना. 24मधून 1 गेला, वजा 24 राहिला है ना. ठीक आहे. सॉरी 25 वजा 25 अधिक 1 म्हणजेच वजा 24. सो आपण बघा या ठिकाणी लिहूया m वर्ग वजा 25m आणि अधिक m वजा 25 बरोबर 0. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय कॉमन काढूया बघा, तर m कॉमन काढूया. मग कंसात काय राहील तर m वजा 25 म्हणजेच बघा m गुणिले m म्हणजे m वर्ग आणि 25 गुणिले m म्हणजेच वजा 25m. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये बघा m वजा 25 मग फक्त आपण 1 कॉमन काढूया आणि हा जो कंस आहे तोच इथं घ्यायचा आहे. म्हणजेच बघा टॅली करूया आपण आता, 1 गुणिले m म्हणजेच 1m म्हणजेच m आणि 1 गुणिले वजा 25 म्हणजेच वजा 25. ठीक आहे. हे सुद्धा आपलं बरोबर आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया. आता बघा हा जो कॉमन कंस आहे तो आपण एकदाच घेणार आहोत, म्हणजेच m वजा 25 आणि राहिलेली संख्या दुसऱ्या कंसामध्ये घेऊया, म्हणजेच m अधिक 1 बरोबर 0. ओके.
त्यानंतर एम प्रत्येक कंस बरोबर 0 घेऊया नेहमीप्रमाणे. एम वजा 25 बरोबर 0 किंवा एम अधिक 1 बरोबर 0. म्हणजेच एम बरोबर वजा 25 आहेत, पलीकडे गेले की ते अधिक 25 होतील. म्हणजेच एम बरोबर 25 किंवा एम बरोबर अधिक 1चे वजा 1 होतील. म्हणजेच एम बरोबर वजा 1. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 25 वजा 1 ही आहेत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. 25m वर्ग बरोबर 9. सुरुवातीला दिलेला जो प्रश्न आहे तो आपण आहे तसंच लिहून घेतला. ठीक आहे. आता आपण काय करूया, जे 9 आहे ते आपण डाव्या बाजूला घेऊया, त्याच्यामुळे त्याचे चिन्ह बदलेल. म्हणजेच 25m वर्ग वजा 9 बरोबर 0 होईल, है ना. मग आता आपण काय करूया बघा, आता याच्यामध्ये आपल्याला हा फॉर्म्युला वापरू शकतो आपण. म्हणजेच a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b, है ना. म्हणजेच 25m वर्गाच्या ऐवजी आपण 5m वर्ग लिहिला. 5चा वर्ग 25 आणि mचा वर्ग m वर्ग. ठीक आहे. आणि वजा 3चा वर्ग 9 आहे, म्हणजेच ते कंसात 3चा वर्ग आपण लिहिलेला. तर याच्यामध्ये आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो, a अधिक b आणि a वजा b. त्याच्यामुळे बघा 5m अधिक 3 आणि गुणिले 5m वजा 3 होईल. ठीक आहे, बरोबर 0. मग आता प्रत्येक कंस बरोबर 0 घेऊया. आपले 2-3 स्टेप इथं कमी झालेले आहेत. म्हणजेच 5m अधिक 3 बरोबर 0 किंवा 5m वजा 3 बरोबर 0. त्याच्यामुळे 5m बरोबर अधिक 3 पलीकडे गेले की ते वजा 3 होतील किंवा 5m बरोबर वजा 3चे अधिक 3 होतील. ठीक आहे. चिन्ह पलीकडच्या साईडला गेल्यानंतर चिन्ह फक्त बदलतात, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. म्हणजेच बरोबर चिन्हाच्या पलीकडच्या साईडला गेले की. ओके. त्यानंतर m बरोबर लिहूया, गुणिले आहेत पलीकडे गेले की ते भागिले होतील. ठीक आहे. म्हणजेच वजा 3/5 किंवा m बरोबर अधिक 3/5. मग समीकरणाच्या मुळे कोणते कोणते आहेत बघा, तर वजा 3/5 आणि 3/5 हे आहेत. ठीक आहे. पुढचा 11वा प्रश्न बघूया. 7m वर्ग बरोबर 21m. इथं अधिक 21m आहे. ठीक आहे, वजा नाही. त्यानंतर दिलेलं समीकरण आपण आहे तसंच लिहून घेतलेलं आहे. आता 21m आहे ते आपण डाव्या बाजूला आणूया. ओके. म्हणजे 7m वर्ग वजा 21m होतील, कारण का अधिक आहे मग इथं वजा होतील. ठीक आहे. त्यानंतर आता इथं बघा, आपण इथं काय करू शकतो, तर 7m कॉमन काढू शकतो. 7m कॉमन करून बघा, 7m गुणिले m म्हणजे 7m वर्ग, 7m गुणिले 3 म्हणजे 7त्रिक 21m आहे ना. आणि हे वजा, मग त्याच्यामुळे हे पद आपल्याला मिळेल. मग आपण आता काय करूया, 7m बरोबर 0 घेऊया आणि m वजा 3 बरोबर 0 घेऊया. म्हणजेच आपल्याला m बरोबर काय मिळेल बघा, 7 जरी गुणिले आहेत पलीकडे गेले की ते भागिले होते, परंतु 0 भागिले 7 म्हणजेच 0 आहे ना. आणि या ठिकाणी m बरोबर 3 होतील. वजा 3 पलीकडे गेले की ते अधिक 3 होतील. म्हणजेच त्यांच्या समीकरणाच्या मुळे कोणते कोणते आहेत, तर 0 आणि 3 हे आहेत. ओके. त्यामुळे फायनल उत्तर तुम्ही लिहायचं आहे, दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 0 आणि 3 ही आहेत. ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूया. m वर्ग वजा 11 बरोबर 0. ओके. मग जे दिलेलं समीकरण आहे ते आपण आहे तसंच लिहिलं. आता हे सुद्धा आपण a वर्ग वजा b वर्ग स्वरूपात लिहायचं. पण कसं, m वर्ग वजा, आता 11 आहे मग आपण त्याला वर्गमुळात 11 लिहूया, आहे ना. वर्गमुळात 11 कंसाचा वर्ग म्हणजेच 11 आहे ना. हे आपण भाग सुद्धा बघितलेला आहे. मग त्याच्यामुळे हे आपण या पद्धतीने लिहिलं. आता याच्यामध्ये a अधिक b a वजा b या पद्धतीने इथं लिहूया. म्हणजेच m अधिक वर्गमुळात 11 गुणिले m वजा वर्गमुळात 11 बरोबर 0. मग आता प्रत्येक कंस बरोबर 0 करूया. म्हणजेच m अधिक वर्गमुळात 11 बरोबर 0 किंवा m वजा वर्गमुळात 11 बरोबर 0. म्हणजेच m बरोबर अधिक वर्गमुळात 11चे वजा वर्गमुळात 11 होतील आणि या ठिकाणी वजा वर्गमुळात 11चे अधिक वर्गमुळात 11 होतील, पलीकडच्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यामुळे. ठीक आहे. आणि म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा वर्गमुळात 11 आणि वर्गमुळात 11 अशी आहेत. ओके. सो अशा पद्धतीनं आपला सराव संच जो आहे, सराव संच 2.2 तो पूर्णपणे झालेला आहे. याही बाबतीत जर काय डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्स करून नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओच्या खाली जर हाईप बटन दिसत असेल तर प्लीज हाईप बटन प्रेस करायला विसरू नका. तुम्ही जेवढे जास्त हाईप कराल व्हिडिओला तेवढा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त अभ्यासू विद्यार्थ्यांपर्यंत, म्हणजेच तुमच्यासारख्याच अभ्यासू विद्यार्थ्यांपर्यंत ते व्हिडिओ पोहोचण्यास मदत होईल. आणि आपल्या आदिराज क्लासला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही, ते फ्री ऑफ कॉस्ट. ठीक आहे. त्याच्यामुळे बिंदास चांगल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सर्व तुम्हाला 10वी गणित भाग 1 आणि 10वी गणित भाग 2 तसेच जर तुमचे कोणी 9वीचे विद्यार्थी जर ओळखीचे असतील, तुमचे फ्रेंड्स असतील, तर त्यांनासुद्धा हा चॅनल जो आहे तो शेअर करायला विसरू नका. कारण का आपल्या या चॅनलमध्ये 9वीचे आणि 10वीचे दोन्ही क्लासेसचे व्हिडिओ अगदी फ्रीमध्ये बघायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये वर्ग समीकरणातील सराव संच 2.3 मध्ये. टिल देन टेक केअर. बाय.